NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। येणाऱ्या शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांची पत्रकार परिषद। बिरसा मुंडा चौकाच्या सुशोभीकरणाच्या कामाला शहाद्यात सुरुवात। बमराटा नाका येथे शेतकऱ्यांच्या 2 तासांच्या रास्ता रोको आंदोलन। मंदाणा गटात प्राध्यापक साखाराम मोते यांचा प्रभाव कायम, जनसंपर्क दौऱ्याने चर्चेला वेग। शहाद्यात लंगरे औसिया भंडाऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। धुळ्यात MIMला धक्का, युवा पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। आता सविस्तर बातम्या। येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि नियमबद्ध रीतीने पार पाडावी यासाठी शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी पत्रकार परिषद घेतली। माननीय निवडणूक आयोग, माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे मीडियाची एक बैठक घेणं अभिप्रेत होतं। माननीय आरो साहेबांच्या परवानगीने आपण ती आज मीडियाची बैठक घेतलेली आहे आणि मीडियाला आपण काही पूर्वतयारी केलेली आहे इलेक्शन संदर्भात, ती आपण सांगितलेली आहे। त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की नगरपालिका क्षेत्रातील जवळजवळ 58,972 हे मतदार आहेत। त्याच्यात 29,533 हे पुरुष आहेत आणि 29,433 या स्त्रिया मतदार आहेत आणि सध्या आचारसंहिता सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने आपण विविध पक्षांची सकाळी बैठक घेतली, त्यांना आचारसंहिता पालन करण्याविषयी निर्देश दिलेले आहेत। तसेच आपण स्ट्रॉंग रूम, प्रशिक्षण साहित्य किंवा साहित्य वाटपचं टाउन हॉल इथं करणार आहोत, त्या दृष्टीने आपण तयारी केलेली आहे। तसेच शासनाकडनं ज्या सूचना दिलेल्या होत्या 10 ते 17 या तारखेपर्यंत नॉमिनेशन नागरिकांना उमेदवारांना दाखल करायचे आहेत, त्यासंबंधी आपण पूर्वतयारी केलेली आहे। त्यासंबंधी आपण विविध आदेश हे पारित केलेले आहेत आणि कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे। विविध FST SST ह्या आचारसंहिता संदर्भात जेवढ्या काही टीम्स आहेत ते आपण तयार केलेले आहेत। पोस्टल बॅलेट किंवा साहित्य वाटप या संदर्भात जेवढ्या काही टीम आवश्यक आहेत त्या आपण टीम ह्या तयार केलेल्या आहेत। तसेच झोनल यांची बैठक आपण आज घेत आहोत, त्यासंबंधी ट्रान्सपोर्ट आराखडा आपण पूर्ण केलेला आहे, कम्युनिकेशन प्लॅन आपण पूर्ण केलेला आहे आणि जेवढे काही मतदान केंद्र आहेत त्याच्यावर नंबरिंग आपण पूर्ण केलेली आहे। स्ट्रॉंग रूमचं काम हे आपण पूर्ण केलेलं आहे। अशा पद्धतीने या टप्प्यावर ज्या ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत। दिनांक 15 नोव्हेंबर रोजी आपण विविध PRO PO1 P2 यांची ट्रेनिंग घेणार आहोत। तीच ट्रेनिंग आपण पुढच्या 21 तारखेला परत घेणार आहोत आणि फायनल ट्रेनिंग ही आपली 1 डिसेंबर रोजी होणार आहे आणि 2 डिसेंबर रोजी हे मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबर रोजी टाउन हॉल येथे मतमोजणी होणार आहे। त्या दृष्टीने आपण तयारी पूर्ण केली आहे। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्था शहादा यांच्या पुढाकारातून आणि आमदार राजेश पाडवी यांच्या सहकार्याने बिरसा मुंडा चौकाच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील सुडे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते। स्वातंत्र्यानंतर तब्बल 78 वर्षांनंतर बिरसा मुंडा यांच्या 151व्या जयंतीनिमित्त चौकाचे भव्य सुशोभीकरण होत आहे। या सुशोभीकरणामुळे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा प्रेरणादायी इतिहास भावी पिढीसाठी जिवंत राहील असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला। बिरसा मुंडा चौक व्हायला पाहिजे आणि इथं बिरसा मुंडा चौकून आपल्याला इथं शहादामध्ये एक भगवान बिरसा मुंडा यांचे चांगलं स्मारक आणि चौक सुशोभीकरण व्हायला पाहिजे। त्यासाठी आपण माननीय आमदार राजेश पाडवी साहेब यांना पाठपुरावा करून आपण त्यांचा सतत संपर्क साधून आपण
आज आपण जे बिरसा मुंडा स्मारक चौक शिवशंभीकरण आणि स्मारकचं जे आपण पूजन केलेले आहे त्यासाठी आपल्याला राजेश पाडवी यांचा खूप मोठा सहकार्य लाभलेला आहे। तरी आज खूप वर्षापासून आपल्या नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच 78 वर्षानंतर एक भव्य दिव्य असं बिरसा मुंडा स्मारक सुशोभीकरण होईल आणि जिल्ह्यातील आणि तालुक्यातील परिसरातील सर्व आदिवासी बांधवांना त्याच ठिकाणी येण्याचं बसण्याचं आणि त्याचा बिरसा मुंडा यांचा इतिहास आणि त्यांचे जे प्रेरणास्थान आज सर्व समाजाला लाभेल। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। मध्य प्रदेशातील पानसेमल येथील भमराटा नाका परिसरात बिरसा फायटर संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा या मागणीसाठी 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। तहसीलदार स्वतः घटनास्थळी दाखल होत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। आज भमराटा नाके में बिरसा फाइटर्स ब्लॉक पानसेमल के द्वारा माननीय कृषि मंत्री भारत सरकार नई दिल्ली को एक ज्ञापन सौंपा गया जिसमें धान, बाजरा और मक्का की फसलों को लेकर किसानों की जो मांगे थी, उनकी मांगे MSP के आधार पर जो भी फसलें हैं धान, मक्का और बाजरा को खरीदा जाए। इनका ज्ञापन हम यथाशीघ्र आज ही कलेक्टर महोदय के माध्यम से भेज दिया जाएगा। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। निवडणुका जवळ येत असताना मंदाणा गटात प्राध्यापक साखाराम मोते यांची जनसंपर्क मोहीम अधिक गती घेत आहे। सामाजिक कार्याचा ठसा आणि नागरिकांशी असलेली जवळीक यामुळे त्यांच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे। गेल्या काही दिवसात प्राध्यापक मोते यांनी ग्रामीण भागात विविध विकास कामांची पाहणी केली असून नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। पाणी टंचाई, रस्ते, शिक्षण आणि आरोग्यविषयक प्रश्नांवर त्यांनी दिलेल्या हमीमुळे स्थानिक स्तरावर त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। दरम्यान भाजपकडून त्यांच्या उमेदवारीबाबतची चर्चा अधिकच गडद होत असून मंदाणा गटातील राजकीय समीकरणे आता मोते यांच्या भोवती फिरताना दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीतील न्यू आझाद ग्रुप तर्फे लंगर गौसिया भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले। या भंडाऱ्याला पुरुष, महिला व लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत तब्बल 10 ते 12 हजार नागरिकांनी उत्साहाने हजेरी लावली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू आझाद ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली। परिसरातील नागरिकांनी स्वादिष्ट जेवणाची मेजवानी आणि उत्तम व्यवस्थापनाबद्दल न्यू आझाद ग्रुपचे मनपूर्वक आभार मानले। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। धुळे येथील MIMला मोठा धक्का बसला असून पक्षातील युवा पदाधिकारी कौसर शाह यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये प्रवेश केला आहे। माजी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश MIMसाठी धक्कादायक ठरत असून डॉक्टर फारुख शाह यांच्या विकास कामांमुळे अनेक तरुण राष्ट्रवादीकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज।